प्रेमळ भक्तांनो, आपली आणि बाळूमामांची इच्छा एकच होणे हेच परमार्थांचे सूत्र आहे. बाळूमामांची जी इच्छा तीच आपण मात्र आपलीशी करावी आणि नेहमी आपण आपले आयुष्य आनंदात जगावे. आजचा हा बाळूमामांचा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही या संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नका. तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच ऐकावा. आणि जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला 1 लाईक नक्कीच करा. जर बाळूमामांचे प्रेमच नसेल तर त्या सत्कर्मापासून नक्कीच तितकासा उपयोग तुम्हाला मात्र होणार नाही. याउलट बाळूमामांच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीती धर्मांचे आचरणच नसेल तर ती परमार्थांची इमारत कधी देखील टिकू शकणार नाही. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे तर नाव व्यवहार आहे आणि बाळूमामा काय म्हणतील म्हणून वागणे याचेच नाव खरे परमार्थ आहे. म्हणूनच बाळूमामांना जी गोष्ट आवडेल ती मात्र तुम्ही करायला शिका. जगाला जी गोष्ट आवडते ते तुम्ही कधी देखील करू नका, कारण जगांच्या नजरा या तर क्षणाक्षणाला बदलत असतात, परंतु भगवंतांची नजर ही नेहमी सकारात्मक असते आणि आपण आपल्या देखील नजरेमध्ये नक्कीच चांगलं राहायला शिकलं पाहिजे. खरोखरच बाळूमामांची भेट झाल्याशिवाय आपण प्रत्येक मामांच्या भक्तांचा दिवस मात्र कधी देखील जात नसते. मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटोमध्ये असो किंवा संदेशाद्वारे असो, मामांची भेट झाल्याशिवाय आपला दिवस मात्र निश्चिंतच निघत नाही. हे आपण देखील निरीक्षण निश्चिंतच केलं पाहिजे. बाकी संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला नेहमी संकटांचा सामना करायचा आहे. कितीही जास्त संकटे आले तरी देखील तुम्हाला मात्र त्यांच्यावर मात करण्यासाठी निश्चिंतच भगवंतांवर आणि स्वतःवर मात्र विश्वास ठेवायचा आहे. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक हे फार थोड्या कालासाठी प्रगती करताना तुम्हाला दिसतील, परंतु जे नेहमी सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायमच होत राहते. भगवंत त्यांची प्रगती कधी देखील थांबवत नसतो. म्हणूनच तुम्ही स्वतःसोबत दुसऱ्याचेही आयुष्य उत्तम करायला शिका, जेणेकरून बाळूमामा तुमची कधी देखील प्रगती थांबवणार नाहीत. एवढं मात्र निश्चिंतच आहे. आजचा हा संदेश इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आज आपण मामांच्या चरणी ही एक मौल्यवान प्रार्थना नक्कीच करावी. म्हणावे, हे गुरु माऊली, मला इतकी तुमची भक्ती द्या की माझ्या शरीराच्या पेशी अनुपेशी फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामा बोलले पाहिजेत. संपूर्ण शरीर मामा तुमच्या भक्तीमध्ये भक्तिमय तुम्ही होऊ द्या आणि माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असतील किंवा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असतील, प्रत्येक कर्म मात्र नेहमी तुमची सेवा असू द्या आणि माझ्या शरीरानिमित्त करून फक्त तुम्हाला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती तुम्ही करून घ्या. हे गुरुमाऊली, हे तुम्हीच करू शकता, कारण तुम्ही या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहात. तुम्हाला सर्व काही शक्य आहे, अशक्य असे काहीच नाही. एवढं मात्र आपण मामांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे. बाकी बाळूमामांकडे जर तुम्हाला खरोखरच काही मागायचे असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे असे आशीर्वाद मागत चला, परंतु ते मात्र तुम्ही मनापासून मागितले पाहिजे. मग तुम्हाला स्वतःसाठी काही देखील मागायची गरज कधी देखील पडणार नाही. ते एवढं देतील जे तुम्हाला मात्र निश्चिंत सांभाळता येणार नाही. एवढं मात्र भगवंत निश्चिंतच आपल्या भक्तांना देत असतात. बाळूमामांनी आपल्याला जे काही दिलेले आहे त्यामध्ये मात्र सुख मानून आनंदाने राहणे महत्त्वाचे आहे. मोठेपणा तर काही देखील कामाचं नाही. जैसे ठेविले बाळूमामा तैसे राहावे आपण आनंदाने. आपण जगाचा तो पालनहार अन आपण त्यांचे दास. हेची किती थोरं भाग्य आपले अन सोबत आहेत आपल्या बाळूमामा. म्हणूनच आपल्याला त्यांच्या भक्तीमध्ये पूर्णत्व रंगून जायचे आहे आणि आपल्याला निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती तसेच उत्तम कर्म करत जायचे आहेत. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्ही या क्षणापासून लक्ष देऊन नक्कीच ऐकावा. निश्चिंतच छान ओळी आहेत. घरं जळाले तर विमा आहे, स्वप्न जळाली तर काय, ढग बरसले
तर मग मात्र छत्री आहे. डोळ्यातून अश्रू बरसले तर मग काय, काळ निश्चिंतच टोचला तर काढता येतो. शब्द टोचले तर काय, वाघ आडवा आला तर मग आपल्याला तो पळता येतं. अहंकार आडवा आला तर मग त्याचे काय. शरीर आजारी पडले तर मग मात्र औषधे आहेत, पण मनच आजारी पडलं तर मग काय. एक चांगला मित्र गोळ्या औषधांपेक्षा कमी कधी देखील नसतो. त्यासाठी आणि तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणीचा गोतावला औषधांच्या दुकानांपेक्षा निश्चिंतच कमी नसतो. एवढं मात्र निश्चिंतच खरे, बाकी काहींच्या पोटात कोणी काय सांगितलेलं कधी देखील राहणार नाही. निश्चिंत अशा व्यक्तीला कधीही काय देखील आपण मात्र सांगू नये. अर्थात तुम्हाला मात्र कोणती माणसं कोणत्या हितासाठी तुम्हाला बोलत आहेत हे मात्र निश्चिंतच आपल्याला उत्तम रीतीने समजलं पाहिजे. एकदा थंडीत कुडकुडत मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याच्या हातावर मी 1 रुपयाचा ढोकला ठेवलं. तो मात्र गरीब व्यक्ती हळूच मला म्हणाला, देव तुझं भलं करू. मग त्यावेळी मी मात्र त्या व्यक्तीला म्हटलो की बाबा, तुम्ही तर रोज मंदिराच्या दाराशी आहात, मग भगवंत तुम्हाला कधी दिसला का? आणि कधी तुम्ही भगवंतांकडे तुमचं भलं व्हाण्यासाठी प्रार्थना का नाही करत? तर मग मात्र तो व्यक्ती मला सहजच म्हणून गेला, जो माणूस या हातावर माझ्या 1 रुपया देईल तोच माझ्यासाठी देव असतो या. बाकी दगडात देव गवसायला जगात श्रीमंत लोक आहेत की. आणि मी आजही मात्र निरुत्तर आहे आणि सध्या तरी दगडाच्या मूर्त्या सोडून जिवंत माणसात मी भगवंत शोधतोय. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपल्याला मात्र उत्तम माणूस बनायचा आहे, जेणेकरून भगवंत नेहमीच तुमच्या सोबत राहतील. बाकी आपल्या आयुष्यामध्ये आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसताना देखील ती मात्र आपण दुसऱ्याला निश्चिंतच देऊ शकतो. म्हणूनच तुम्ही मात्र इतर व्यक्तींना आनंद दिला पाहिजे. बाकी का कधी आयुष्यात असं जगावं लागतं, मनात भरपूर दुःख परंतु ओठावर हसू आणावं लागतं. खूप मनापासून हवी असते आपल्याला एखादी गोष्ट, परंतु हसत हसत तिला मात्र दूर जाताना आपण प्रत्येकाला पाहावं लागतं. कारण हे आयुष्य आहे, इथे मात्र असंच जगावं लागतं. बाकी आयुष्य जगत असताना मात्र निश्चिंतच नाती अशी असली पाहिजेत ज्यावर अभिमान मात्र निश्चिंतच असावा. काल जेवढा आपला विश्वास होता तेवढाच आज देखील असावा. नातं तर फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं. नातं तर खरं तेच असतं जे आपलेपणाची नेहमी आपल्याला उत्तम रीतीने जाणीव करून देतं. म्हणूनच आपल्याला देखील उत्तम रीतीने नाती सांभाळायची आहेत आणि उत्तम रीतीने तुम्हाला देखील ते पार पाडायचे आहेत. मित्रांनो, भगवंत म्हणतात की तुमच्या आयुष्यात किती संकटे आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहेत, हे जर तुम्ही नुसतं पाहत जाल तर मग मात्र तुम्हाला भूतकाळामध्ये घडलेल्या वाईट गोष्टी अजून जास्त आठवू लागतील. म्हणून तुमच्या आयुष्यात काल काय घडलं आणि पुढे काय घडणार आहे याचा जर तुम्ही विचार करत राहाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी राहू शकणार नाही. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर नेहमी सकारात्मक तुम्ही राहाल तर निश्चितच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी आनंदी राहाल. म्हणूनच सकारात्मक राहा आणि बाळूमामांची तुम्ही निस्वार्थ मनाने भक्ती करा. बाकी जे आपली कामापुरती आठवण काढतील त्यांना आपणही नावापुरतं लक्षात ठेवलं पाहिजे. एखाद्याला घर सोडून बाहेर सुख शोधायची मात्र जास्तीत जास्त सवय असते. सुख करत मात्र स्वतःच तू प्रत्यक्ष तो सुखत जातो. म्हणूनच तुम्हाला सुख प्राप्त करायचे असेल तर ते सुख तुमच्या अवतीभोवती आहे, ते तुम्ही कोठेही निश्चिंत शोधू नका. अर्थात ते सुख तुमच्या आतमध्ये देखील आहे, तुमच्या मनामध्ये देखील आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये जर नेहमी सकारात्मक विचार कराल आणि नेहमी आनंदी समाधानी राहाल तर तुम्हाला मात्र निश्चिंतच भरपूर जास्त सुख मिळून जाईल. म्हणूनच तुम्हाला देखील नेहमी स्वतःवरती विश्वास मात्र ठेवायला शिकायचा आहे. बाकी योग्य ते बोलायला आपण प्रत्येकाने शिकलंच पाहिजे. कारण सध्याच्या काळामध्ये अन्याय हा तर नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो. कारण सृष्टीचा नियम तर एकच आहे, बळी हा बकऱ्याचाच दिला जातो, वाघाचा कधी देखील बळी मात्र दिला जाणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी नाती
ही तर आपल्याला जपणारी असावी. आपली वाट लावणारी नाती कधी देखील आपल्या आयुष्यामध्ये मात्र निश्चिंतच येऊ नये. बाकी योग्य ते आपण मात्र आतापासूनच बोलायला शिकलं पाहिजे. आणि स्वतःचेच कर्म माणसाला कधी देखील यशस्वी होऊ देत नसतात. म्हणूनच तुमच्या अपयशासाठी तुम्ही मात्र इतरांना कधी देखील दोष देऊ नका. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करत असतात, जे काही तुम्ही वागत असतात, त्यावरच तुमचं यश आणि तुमचं भविष्य निश्चिंतच अवलंबून आहे. म्हणून आपण प्रत्येकाला नेहमी उत्तम मात्र वागायचं आहे. बाकी स्वतःचे प्रामाणिक असलं की मग मात्र इतरांना स्पष्टीकरण देण्याची कधी देखील आपल्याला गरज भासणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच जर कोणी तुम्हाला विचारले आयुष्यात काय मिळाले, तर तुम्ही मात्र सरळ सरळ सांगायला शिका, जे काही मिळाले नक्कीच मिळाले नाही, ते माझे कधी देखील नव्हते. आणि जे काही परमेश्वरांनी निश्चिंत माझ्यासाठी ठेवले होते ते मात्र माझेच होते. एवढं मात्र आपण ठामपणे सांगायला शिकलं पाहिजे. आणि नक्कीच तुम्हाला जर नशिबापेक्षा जास्त गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला मात्र नशिबापेक्षा अर्थात निश्चिंत जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं हे देखील गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं देखील ठरू शकतं. नको असलेल्या अपेक्षा वाटल्या नक्कीच वाढल्या की मग मात्र हवी असणारी माणसं गमवण्याची तुमच्यावर वेळ येऊ शकते. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये अपेक्षा नक्कीच ठेवलं पाहिजे, परंतु ती आपण अपेक्षा स्वतःकडून ठेवलं पाहिजे. एवढं मात्र आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, समजणं आणि समजावून घेणं, समजणं आणि समजून घेणं यात तर भरपूर जास्त फरक आहे. समजण्यासाठी मात्र प्रत्येकाला बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी एक चांगलं मन लागतं. म्हणूनच आपण आपली बुद्धी नेहमी स्थिर ठेवावे. चंचल बुद्धी तर असलीच पाहिजे, परंतु इतरांचे नुकसान करणारे आपण कधी देखील विचार करू नये. आणि जेव्हा कुणाच्या तरी आयुष्यातून तुमचे महत्त्व कमी होईल तेव्हा मात्र आपोआपच रिप्ले स्लो होऊन जाईल. बोलणं कमी होऊ लागतं आणि बिझी असल्याची मात्र तुम्हाला तिथे त्यावेळी नक्कीच कारणे दिली जातील. म्हणूनच आपण मात्र त्या ठिकाणाहून गपचूप त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून गेलेलं हे तुमच्यासाठी कधीही उत्तम आहे. बाकी गरजेच्या वेळी बाउन्स झाला की ना नक्कीच त्या व्यवहाराला किंमत मात्र राहते ना नक्कीच नात्याला किंमत राहते. एवढं मात्र निश्चिंतच खरे. मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात, कारण त्यासाठी तर 4 माणसं तरी असतात. परंतु मेलेल्या मनाचं काय, त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतात ना 4 माणसं मन सांभाळायला येतात. जर तुमचे मन स्थिर नसेल, जर तुमचे मन देखील नेहमी भटकत असेल, तर तुम्हाला मात्र भगवंतांची भक्ती करायची आहे. बाळूमामांचे तुम्ही निस्वार्थ मनाने नामस्मरण करायला शिका. कारण जी शक्ती भक्तीमध्ये आहे ती शक्ती तुम्हाला कुठे देखील अनुभवायला मात्र मिळणार नाही. बाकी प्रश्न निश्चिंत भरपूर आहेत, परंतु प्रश्न मात्र सोडवण्यासाठी उत्तरे आपल्याला हुडकावे लागतात, ते म्हणजे स्वतः अनुभवातून. माणसाकडे जर कपडे स्वच्छ असो वा नसो तरी देखील चालतील, परंतु माणसाचे मन मात्र निश्चिंत स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती तर लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती स्वतः परमेश्वर करत असतो. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी आयुष्यातील आनंदाचे क्षण, अपेक्षेचे उंदके, दुःखाचे कड आणि यावर घातलेले आवेश हे तर ज्याचे त्यालाच माहिती असतात. एखादा तरी साक्षीदार अशा जन्म नक्कीच उन्मळून टाकणाऱ्या श्रेणीत जवळ असावा. यासारखी इच्छा पुरी न होणे यासारखा शाप देखील नाही, पण साक्षीदार मिळून त्यातील उत्कंठता त्याला न समजणे यासारखी वेदना देखील कोणतीच नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी आपले सगळेच आहेत हा तर आपला मोठा ब्रह्म असतो आणि आपलं कोणीच नाही हाही आपला एक मोठा ब्रह्म आहे. ब्रह्म चांगल्या गोष्टींचं कौतुक तुम्हाला करू देणार नाही आणि याच ब्रह्म वाईट मार्गावर तुम्हाला कधी देखील जाऊ देखील देणार नाही. तुम्ही मी इथे सगळेजण कोणत्या ना कोणत्या सध्या मात्र ब्रह्मामध्ये अडकलेलो आहोत. ब्रह्मातच आपण आनंदी आहोत, ब्रह्मातच आपण दुःखी आहोत. ब्रह्मात माणसं जोडत आहोत तर ब्रह्मात नाती तोडत आहोत. ब्रह्मात स्वप्न रंगवत आहोत
आणि ब्रह्मात वास्तव्य नाकारत आहोत. हा ब्रह्म सर्वांच्याच विचारांचा भाग झालेला आहे. जणू कोणताच ब्रह्म नाही असा असेल का कोणीही ते. अर्थात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सध्या मात्र ब्रह्म आहे आणि या ब्रह्मानंच आपण मात्र आयुष्य जगत आहोत. म्हणूनच आपल्याला जर ब्रह्मात जगायचं नसेल तर मग मात्र आपली आहे ती परिस्थिती स्वीकारून निश्चितच उत्तम रीतीने त्यावरती तोडगा आपण स्वतः हुडकला पाहिजे. नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद तुम्ही घ्यायला शिका. कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा कधी देखील आपल्याला मात्र सुंदर दिसत असतो. बाकी भाग्य आपल्या हातात तर मुळीच नाही. निर्णय देखील आपल्या हातात निश्चिंत आहेत. भाग्य आपले निर्णय बदलू शकणार नाहीत. निर्णय मात्र तुमची परिस्थिती निश्चिंतच बदलू शकतात. बाकी काळ बदललेला आहे. आता मात्र भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही, तर तो एक पद्धतीचा गुन्हा आहे, शाप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून कपल तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेताना तुम्हाला दिसतील. हल्ली कोण केव्हा हेकटपणा दाखवेल याचा देखील भरोसा सध्या मुळीच राहिलेला नाही. आणि निश्चितच मित्रांनो, जन्म आपल्याला दुसऱ्याने दिले, नाव देखील आपल्याला दुसऱ्याने ठेवले, शिक्षण देखील आपल्याला दुसऱ्याने दिले, रोजगार देखील आपल्याला दुसऱ्याने दिला, इज्जत देखील दुसऱ्याने दिली, पहिली आणि शेवटची आंघोळसुद्धा दुसरेच घालणार. अर्थात मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानातून दुसरेच आपल्याला घेऊन जाणार. निश्चितच तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा गर्व निश्चितच असतो. हे निश्चित सांगणं मात्र कठीणच. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना नेहमी आठवतात आणि परमेश्वरांना देखील आठवतात. परंतु धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसाला मात्र विसरून जातात आणि भगवंतांना देखील ते कमी लेखतात. किती विचित्र आहे. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे की माणसांच्या शरीरात 70% पाणी आहे, परंतु जर एखाद्या वेळी जखम झाली की मग मात्र रक्त येते. आणि माणसांचे हृदय निश्चितच रक्ताने बनलेले असून हृदय दुखले की डोळ्यातून पाणी येते. जीवन जगताना संगत तर खूप महत्त्वाची आहे. तुमचे वय आणि पैसा यांच्यावर तुम्ही कधी देखील गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी नेहमी मोजल्या जातात त्या नक्कीच कालांतराने संपत जातात. मृत्यूनंतर हेच कडू सत्य आहे की पत्नी दरवाजापर्यंत, स्मरण नक्कीच समाज स्मशानापर्यंत, तर तुमचा पुत्र निश्चिंत अग्निदानपर्यंतच. फक्त आणि फक्त तुमचे कर्म शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील. म्हणून त्यावरती मात्र आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायला शिका. म्हणूनच मित्रांनो, आपण मात्र उत्तम गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी कुणाचे नाव बदलले, कुणाचे तर गावं बदलले, विषय तर तेव्हा झाला जेव्हा लोकांचे स्वभाव निश्चिंत स्वरूपात बदलले. आणि मित्रांनो, निश्चिंत एवढं मात्र नक्कीच खरं आहे, परिस्थिती बदलली की माणसं बदलताना देखील तुम्हाला दिसतील. आपलं कोण आहे आणि परकं कोण आहे यांच्यामधील सीमा तुम्हाला स्पष्ट होतील. पण परिस्थिती बदलून देखील जी माणसं कधी देखील बदलणार नाहीत ती माणसं मात्र फक्त आणि फक्त तुमचेच आहेत. मनापासून ती मात्र तुमची असतात. म्हणून तुम्ही देखील त्यांना मनापासून स्वीकारायला शिका. ती किती गरीब जरी असली तरी देखील तुम्ही मात्र त्यांना सोडू नका. हे देखील आपण नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी गरिबी आणि श्रीमंती हा तर क्षणांचा खेळ आहे. जो आज राजा आहे तो देखील भिकारी होऊ शकतो आणि जो भिकारी आहे तो नक्कीच रातोरात श्रीमंत देखील होऊ शकतो. अर्थात संपूर्ण सृष्टी चालवण्याचे कार्य तर भगवंतांच्या हातात आहे. म्हणून आपल्या हातात फक्त कर्म करणे आहे. ते जर तुम्ही उत्तम कराल तर नक्कीच तुम्हाला भगवंत उत्तम गोष्टी देतील. हे देखील आपण उत्तम रीतीने निश्चिंत समजलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, हा संदेश आपण शांत मनाने ऐकावा. एकदा बेडकाला एका पाण्याच्या भांड्यात ठेवलं आणि खालून गॅस चालू केला तर पाणी मात्र कोमट होईपर्यंत तोवर तो मात्र व्यवस्थित सर्वाई करत होता. अर्थात तिथं तो शांतपणाने आणि व्यवस्थित राहत होता. पाण्याचं जेव्हा टेम्परेचर जास्त वाढत जातं तसं तसं मात्र तो बेडूक आपल्या त्वचेमध्ये, शरीरामध्ये काही अशा प्रकारे बदल करून टाकतो
ज्याने तो गरम पाण्यातही सर्वाइव्ह करू शकेल. पण पाण्याने नक्कीच उकळायला सुरुवात केली की मग मात्र त्याच्या त्वचेमध्ये केलेले बदल अपुरे पडायला लागतात. मग मात्र तो त्या पाण्याच्या भांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो त्यातून बाहेर पडेल आणि तिथून तो वाचून सुटका होईल. परंतु गरम पाण्यासोबतच सर्वाइव्ह करण्यासाठी त्याने शरीरात इतके बदल केलेले असतात की त्यामुळे त्याच्यात आता उडी मारण्याची शारीरिक क्षमता मात्र कधी देखील राहणार नाही. तर मित्रांनो, त्यासाठीच तो त्या गरम पाण्याच्या भांड्यात जीव सोडून जातो. उडी मारण्याची क्षमता असूनसुद्धा सर्वाइव्ह होण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचं आयुष्य गमवावं लागतो. कदाचित पाणी कोमट होताच त्या पाण्यासोबतच तो प्रत्यक्ष जुळवून घेण्याचा प्रयत्न न करता बेडकाने आधीच जर उडी मारलेली असती तर तो नक्कीच आज चांगल्या पद्धतीने सर्वाइव्ह झाला असता, अर्थात तो वाचला असता. तर कधीकधी आयुष्यात त्रास तुम्हाला होत असतील तर निश्चिंत अशा सिच्युएशनमधून, नात्यांमधून योग्य वेळी तुम्ही उडी मारायला शिकलं पाहिजे. योग्य वेळी तुम्ही तेथून बाहेर पडायला शिकलं पाहिजे. अन्यथा निश्चिंतच तिथे घुमटतून आपला मात्र मृत्यू होऊ शकतो, आपला मात्र अंत होऊ शकतो. म्हणूनच तुम्हाला मात्र योग्य वेळी कोणती ॲक्शन घ्यायची आहे हे नक्कीच समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, हे देखील आपण उत्तम रीतीने समजून घ्या. हे नक्कीच छान आहे. टेन्शन कधी देखील घ्यायचं नसतं. आयुष्य मात्र नेहमी आपण प्रत्येकाने बिनधास्त जगायचं असतं. कुणाचे वाईट मात्र करायचे नाही आणि कुणाचे कधी काही वाईट चिंतायचे देखील नाही. कुणाचे मागे वाईट काही बोलायचे देखील नाही. फक्त आपण स्वतःशी प्रामाणिक राहून हे आयुष्य मात्र जगलं पाहिजे. काही देखील परमेश्वर तुम्हाला कमी मात्र पडू देणार नाही आणि फरक तर अजिबात पडणार नाही. कुणासाठी वाईट वाटून तुम्ही मात्र घेऊ नका, कारण लोकांची विविध रूपे आहेत. सकाळी तुम्हाला गोड बोलतील आणि रात्री कुणी काही त्यांच्या डोक्यात भरले की तोंड पाडून निश्चिंतच बसतील, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी तुमच्याहून निश्चिंत ते नाराज होऊन बसतील, ज्याच्याशी तुमचा काही देखील संबंध नसणार नाही. आजकाल लोक भगवंतांवर पण नाराज होतात, तर तुम्ही आणि आम्ही कोण याचा मात्र तुम्ही विचार करा. म्हणूनच आपल्याला नेहमी आपलं आयुष्य आनंदी जर जगायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला उत्तम रीतीने आपल्यावरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी प्रत्येक माणसांची जीवनातल्या संघर्षाची एक कथा मात्र नक्कीच असते. ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती कथा शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे मात्र नशीबच. नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला मात्र त्याला भगवंत हा एकच पर्याय दिसून जातो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते मात्र सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल भगवंतांचे भरपूर जास्त आभार मानायला. तर कुणाला त्यांनी केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं मात्र बोलेल. पण ते कंटाळवणा असलं तरी देखील ते मात्र खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा मात्र नक्कीच वेगळ्या असतात. म्हणून आपण देखील आपल्याला जमेल तसं इतरांच्या आयुष्यातले दुःख दूर करण्याचा आपण देखील प्रयत्न निश्चिंतच केला पाहिजे. परंतु तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आलेले आहेत त्यावरती मात्र तुम्ही स्वतःच निश्चिंतच मार्ग काढू शकता, कारण त्यामध्ये तुम्हाला उत्तम रीतीने अनुभव भगवंतांनी दिलेली आहे. कारण आयुष्य ही एक अशी परीक्षा आहे ज्यामध्ये प्रत्येकाला प्रश्नपत्रिका भगवंतांनी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. म्हणूनच तुम्हाला देखील तुमची देखील प्रश्नपत्रिका वेगळी आहे आणि तुम्हाला मात्र इतर गोष्टींचे अनुभव भगवंतांनी दिलेले आहेत. म्हणून तुम्ही त्या प्रश्नपत्रिका उत्तम रीतीने सोडवू शकता. म्हणून तुमच्या आयुष्यात आलेली वाईट परिस्थिती ते मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्ही उत्तम रीतीने पार पाडू शकता. बाकी आजची वस्तुस्थिती हेच आहे. घर मोठी परंतु कुटुंब मात्र लहान लहान. भरपूर पदव्या परंतु सामान्य ज्ञानाची बोंब. दर्जेदार औषध परंतु प्रत्येकांचे आरोग्य ढासळलेलं. चंद्रावर पोहोचलो परंतु शेजाऱ्यांची ओळख नाही. प्रचंड पैसा परंतु मन शांतीच नाही. उच्च बुद्ध्यांक पण भावना मात्र शून्यच. माहिती खूप
परंतु शहाणपण थोडेही नाही. आणि सरते शेवटी माणसं भरपूर, परंतु माणुसकीचा इथे मात्र पत्ता नाही. एवढं मात्र निश्चितच सध्याची वस्तुस्थिती आहे. आणि नक्कीच मित्रांनो, आयुष्यात तुम्ही काय गमावलं हे जर तुम्ही शोधत बसाल तर अजून तुम्हाला दुःख होईल. आयुष्यात तुम्ही कोणकोणत्या गोष्टी मिळवल्या हे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त आनंद होईल. बाकी वाटतात तितक्या सोप्या तर कधी देखील नसतात हे कर्तृत्वाच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी आपल्याला इथे थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात प्रत्येकाला लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगायला हसून मात्र दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन मात्र आपण प्रत्येकाला पुसावं लागतं. हेच खरं आयुष्य असतं. बाकी आयुष्य म्हणजे एक प्रकारची रात्र आहे ज्यामध्ये खूप सारी स्वप्न तर नक्कीच असतात. काही तुटतील तर काही साकार होतात तर काही मात्र हरवून जातात. परंतु या आयुष्य नावाच्या खेळामध्ये आपल्याला नेहमी उत्तम रीतीने खेळासाठी भगवंतांची मात्र निश्चिंत साथ गरजेची आहे. माणूस आणि फरार. निश्चिंतच माणसंसुद्धा दिवाळीच्या फळाला सारखीच असतात. काही माणसं चिवड्यासारखं सगळीकडे बेमालूनपणे मिसळणारी असतात तर काही मात्र चकलीसारखं स्वतःच्यामध्येच नक्कीच गुरफटलेली असतात, आत्ममग्न असतात. काही तर लाडूसारखी खुशाल चेंडू असतात, जिथे जातील तिथे मात्र गोडवा निर्माण करतात. काही शेवसारखे स्वतःची गुंतागुंत निश्चित करून कुठून बोलायला सुरुवात करावे हे मात्र न कळणारे असतात. काही करंजीसारखे बाहेरून चव नसलेली, परंतु एकदा का त्यांच्या अंतरंगात आपण पोचलो की नक्कीच सारणासारखे गोडगोड असतात. अशी सर्व माणसे एकत्र आली की मग मात्र निश्चितच जे तयार होते त्याला मनुष्य स्वभावाचा फराळ म्हणतात. तो नक्कीच ज्याला खायला जमतो, नक्कीच त्याने आयुष्याची दिवाळी साजरी केली असं मात्र निश्चितच म्हणतात. म्हणून हे देखील तुम्हाला उत्तम रीतीने समजायचं आहे. बाकी मित्रांनो, आजचा हा संदेश तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही मात्र नक्कीच ऐकावा. किती दुःख आले, किती संकट आले तरी देखील आपण मात्र भगवंतांवरती नेहमीच निश्चिंतच विश्वास ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, निश्चिंतच भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचं हे काव्यमय विश्लेषण आहे. वर्तमान सांभाळायला त्याने मात्र आयुष्य जिंकलं. त्याच्या शब्दकोशात पश्चाताप शब्दाला मात्र जागा नाही. परंतु माझ्यासहित सगळे उद्या या शब्दात गुंतलेले. उद्या ह्या एका शब्दाने आणि त्याच्या जिज्ञासेने पत्रिका आणि कुंडली या दोन मुलींना आणि 12 ग्रहांना जन्म दिले. हे मात्र 12 ग्रह एका जागी शांत बसणार नाहीत. स्वतः भ्रमण करतात आणि माणसांची परतफड पुढच्या क्षणी काय घडणार आहे हे माणसाला कळावं. ही जर नियतीची इच्छा नाही तर आपण त्या डोकावीचा प्रयत्न तरी का करावा. जे मिळाले, निश्चिंत जे मिळेल ते मात्र स्वीकारण्याची वृत्ती असलेली व्यक्ती कुणालाही पत्रिका कधी देखील दाखवणार नाही. म्हणूनच तुम्हाला जे काही सध्या भगवंतांनी दिलेले आहे ते मात्र आपण आनंदाने स्वीकारले पाहिजे आणि आनंदाने आपण मात्र त्यामध्ये राहिलं पाहिजे. श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत तर गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नेहमी नावं ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी राहतात. रिटायर्ड लोकांना नावं ठेवणारे स्वतः आयुष्यभर आभार असे कष्ट करत राहतात. यशस्वी लोकांना नाव ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच पदरात त्यांच्या पडते. तात्पर्य एवढंच आहे, दुसऱ्यांना नावं ठेवून तिरस्कार करून तुम्ही स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका. कारण स्वतःचं आयुष्य असं कधी देखील बदलणार नाही. एवढं नेहमी आपण स्मरणात ठेवून उत्तम गोष्टीकडे आपण मात्र वळले पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट जर आपल्या मनासारखीच इथे घडलेली असते तर मग मात्र जीवनात दुःख कधीच कुणाला उरलेले नसते. आणि जर दुःखच कधी उरले नसते तर सुख देखील कधी कुणाला समजले नसते. म्हणूनच आयुष्यात जे काय घडते ते मात्र भगवंतांच्या इच्छेनेच, अर्थात सर्व कर्ता आणि करविता परमेश्वर आहे असं आपण नेहमी आपल्या मनी ठेवावे आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. बाकी अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वासच आहे. जो मंद हास्य करत तुमच्या कानात मात्र तुम्हाला प्रेमाने सांगत जाईल
की सगळं काही व्यवस्थित होईल. तू फक्त पुढे चालत राहा आणि प्रयत्न करत राहा. हे मात्र आपण स्वतःवरचा आत्मविश्वास उत्तम रीतीने आपण समजला पाहिजे. बाकी निश्चिंतच खरे की माणसं वाचता आली की मग मात्र आयुष्यातले सगळे प्रश्न आपले तिथल्या तिथे सुटून जातील. म्हणूनच कोणते माणसे कसे आहेत हे तुम्ही मात्र ओळखायला शिकलं पाहिजे. बाकी सत्य आणि स्पष्ट बोलणारा माणूस कितीही आपल्याला निश्चिंतच वाईट जरी वाटत असला तरी देखील तो तुमच्या शुभचिंतक निश्चिंतच असतो. धोकेबाज कधी देखील असणार नाही. परंतु याउलट पाहायला जाल, जो व्यक्ती तुम्हाला नेहमी गोड बोलेल तो मात्र व्यक्ती तुम्हाला कधी देखील आनंद देऊ शकणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी कुणास ठाऊक, माणसं येतात माणसं जातात, पण काहीच माणसं मनात मात्र राहत असतात. बाकी सर्व जवळ असून देखील आपल्या मात्र निश्चिंतच दूर राहतात. अनेक विचार दर मिनिटाला आपल्यामध्ये येत असतात, पण काहीच विचार कृतीत राहतात. बाकी सर्व विचार फक्त आणि फक्त विचारच बनून राहतात. कुणी अनोळखी येऊन कधी मनात घर करून जातात, तर कुणी नेहमी सोबत राहून देखील फक्त आपला मात्र फायदा घेऊन पाहतात. बंधने तर खूप असतात, पण त्यांना पाळणारे खूप कमी राहतात. एवढं मात्र आयुष्यात निश्चिंतच आपण प्रत्येकाला प्रत्यक्षाने अनुभवायला मिळेल. बाकी मित्रांनो, रोजच्या प्रमाणे काचेच्या टेबलवरची धूळ साफ केली तरीही रोज धुळेचा थर काचेवर असायचाच आणि त्या काचेची पारदर्शकता धूसर व्हायची. जर तो धुळेचा थर तसाच ठेवला तर निश्चिंत लक्षच नाही दिलं तर मग मात्र तो थर वाढत जाईल. मग हळूहळू त्याचीही जलमट तयार मात्र होताना तुम्हाला दिसेल. पण एक दिवस सहजच आपल्या मनात आलं, हा धुळीचा थर नेहमी साफ करतो, मग तर मनाचं काय? मनावरही रोजच असे थर बसत असतीलच की. रोजच्या संवादाचे, नको असलेल्या विचारांचे, मग तेही रोजच्या रोज आपण मात्र साफ केले नाही तर मनाचीही तसंच होईल, तशीच नक्कीच दशा होईल. तेच विचार, तोच संवाद मनात मात्र निश्चिंत सारखा घोलत राहिला तर त्याचीही पकड मजबूत होईल आणि त्याचा त्रास फक्त शरीरालाच नाही तर आपल्या मनाला देखील होईल. मनात जर नितळता असेल तर स्वभावात हळूहळू चांगला फरक निश्चिंतच दिसेल. म्हणूनच तुम्हाला देखील तुमच्या मनामधील असे सर्व वाईट विचार उत्तम रीतीने निश्चिंतच पूर्णत्व आपण मात्र अशा वाईट विचारांना नक्कीच दूर केलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तितकंच खरे. आयुष्यात जितकं जास्त तुम्ही सहन कराल तितक्यात जास्त तुम्हाला आनंद मात्र निश्चिंतच अनुभवायला मिळेल. परंतु तो आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला मात्र मर्यादेपेक्षा जास्त कधी देखील सहन होणार नाही. बाकी अनुभवाने एक आपल्याला मात्र शिकवण दिलेली आहे. कुणाच्या चुका उणिवा शोधत कधी देखील तुम्ही बसू नका. नियती प्रत्येक गोष्टी इथे मात्र पाहून घेईल. हिशोब कधी देखील तुम्ही कोणत्याही गोष्टीचा करू नका. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजलं पाहिजे. बाकी माणसाने आपलं आयुष्य सध्या मात्र इतकं धावपळीचं आणि दगदगीचं म्हणूनच अत्यंत वरवरचं का करून घेतलं आहे. आशा निराशा, साफल्य वैफल्य, सुख दुःख मिलन विरह हे सगळेच भाव ही माणसं कातडीवरच्या तिलासारखी वागवतात. कातडीवर तिल असला काय आणि नसला काय अर्थ? ही माणसं तर अशीच. यांना साय हवी परंतु दूध तापवण्याचा खटाटोप नको. सुगंधत रहावा परंतु रोपट्याची निश्चिंतच मशागत करण्याची खटाटोप नको. प्रत्येक गोष्टी यांना हवी आहे परंतु प्रत्येक क्षणी प्रत्येक त्या गोष्टीसाठी प्रयत्न मात्र कोणाला देखील नको आहेत. म्हणून प्रत्येक क्षणी तुम्हाला जी गोष्टी मिळवायची आहे ती गोष्टी मिळवण्यासाठी आपण मात्र निश्चिंतच प्रयत्न केलं पाहिजे. बाकी नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली आपण प्रत्येकाने बाळगावं. आयुष्य जास्त तुम्हाला सुंदर वाटतं. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं. आयुष्य जास्त मग सुंदर वाटतं. कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी आपण देखील इतरांना देऊन पाहावं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवेत हे सुद्धा आपण निश्चिंतच पाहावं. आकाशातले तारे कधी देखील मोजून होत नाहीत. माणसांच्या गरजा कधी देखील संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून आपण मात्र समाधानी राहावं. आयुष्य जास्त तुम्हाला उत्तम रीतीने सुंदर वाटेल.
निश्चितच मित्रांनो हे तुम्ही समजलं पाहिजे. बाकी तुमच्या आयुष्यात मनात राहणाऱ्या माणसांपेक्षा मन ओळखणारी माणसं जास्तीत जास्त गरजेचे असतात, हे देखील तितकंच खरे. बाकी समोरच्याच्या गरजेवर तुमची मात्र कधी देखील किंमत ठरणार नाही. पायपुसणी किती देखील सुंदर असली, कोणी हात मात्र तिला पुसणार नाही, एवढं मात्र आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे. आणि नक्कीच विंचू हा तर एक छोटासा प्राणी आहे, बिचारा छोटासाच तर आहे, काय करेल असं म्हणून आपण मात्र त्याला नाही न उचलून घेत. समजा आपण त्याला घेतलं तर त्याच्या गुणधर्मानुसार तो आपल्याला ढसल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र बरोबरच आहे. तसेच आपल्या आजूबाजूला देखील असे बरेच मनुष्यरूपी विंचू मात्र तुम्हाला दिसतील. त्यांचं दुःख पाहून, त्यांचा त्रास पाहून आपण मात्र त्यांना जवळ केलं, प्रेम दिलं, सोबत केली की एक दिवस मात्र ते त्यांची औकात आपल्याला दाखवतातच. आणि आपल्याला असे काही डसतात की आपण मात्र एका जागी सुन्न होऊन जातो. तात्पर्य काय तर आपल्याला माणसं ओळखता निश्चिंत आली पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे एक ठराविक सीमेरेषेपुढे कुणालाही तुम्ही मात्र येऊ देऊ नका, एवढं मात्र आपल्याला निश्चिंत सध्याच्या वेळेमध्ये लक्षात ठेवण्याची गरज आहे. बाकी टेन्शन मात्र कधी देखील घ्यायचे नसते. फक्त नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहून तुम्ही जगत चला. परमेश्वर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधी देखील कमतरता पडू देणार नाही आणि फरक तर अजिबात पडणार नाही. कारण नशीब, कर्म अधिक संधी कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत परंतु नेहमी शिस्तीत जगायची असते. कारण हा जन्म आपल्याला पुन्हा कधी देखील मिळणार नाही, हे नेहमी स्मरणात ठेवून तुम्हाला मात्र तुमचे आयुष्य निश्चितच आनंदी मनाने जगायचं आहे. आणि तुमच्यासोबत कोण कसं वागलं या विचारात तुम्ही स्वतःला कधी देखील त्रास करून घेऊ नका. अर्थात या विचारात नेहमी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं हा विचार केलेला तुमच्यासाठी कधीही उत्तम आहे. आणि म्हणूनच आपण मात्र उद्याची चिंता कधी देखील करू नये. कारण ज्या भगवंताने आपल्याला आजपर्यंत सांभाळलेलं आहे, निश्चिंत ज्याने आपला आजपर्यंत सांभाळ केलेला आहे, ते पुढे देखील आपल्याला सांभाळून घेईल असं आपण मनामध्ये नेहमी गृहीत धरावे. आणि आपण उत्तम रीतीने आपले आयुष्य जगलं पाहिजे. बाकी आटून जगावं, जुळून जगावं, की जगावं म्हणून निश्चिंत जगावं. जगण्याच्या वाटेवर जगताना जगत राहावं. उशीर झाला जगताना तरीही आपण मात्र नक्कीच जगावं. जगता जगता मरताना मरण्याआधी जगावं. कुठं जगावं, कसं जगावं, भल्या पोटी जगावं, उपाशी पोटीही जगावं. चालता चालता निश्चिंत फक्त आपण मात्र जगत राहावं. कोणी सांगो, आपण आपलं मात्र जगत राहावं. तुमचे कोणी कितीही काने भरोत, तुम्ही मात्र तुमच्या पद्धतीने हे आयुष्य नेहमी जगत राहा. हेच तुम्हाला नेहमी निश्चिंतच समजायचं आहे. बाकी आयुष्याच्या वळणावर थकलोय मी नक्कीच जबाबदारीचं ओझं उचलून वाटतं नको बघायला आता मागे फिरून. आणि निश्चिंतच चाललो या वाटेवर एक एक पाऊल टाकत, कधी दचकत, कधी विश्वासघातला घाबरत. आजही आठवणीचं दप्तर आहे माझ्या पाठीवर. मग का ठेवू विश्वास या जगाच्या रीतीवर. या आयुष्याच्या प्रवासास प्रेम कधी भेटलंच नाही. कारण या निश्चिंतच वाटेचा अंत कधी होणारच नाही. तरीही माणसासारखं वागण्याचा प्रयत्न मात्र करतोय आपण. पण असं करताना कुठेतरी ठेवून मात्र निश्चिंत देतो आपण शानपण. अंत आहे कुठेतरी, कधीतरी निश्चिंत लाकडांच्या चितेवर. आणि माझ्याच प्रियजनांची डोकी माझ्या छातीवर. डोळ्यातून वाहून त्यांच्या मातीत मुरतोय मी. आजही त्यांच्या आठवणीत एकटाच रडतोय मी. एवढं मात्र आयुष्याच्या वळणावर प्रत्येकासोबत घडतच असते, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि म्हणूनच तुम्हाला मात्र अशा प्रत्येक गोष्टींचा उत्तम रीतीने सामना करायला शिकायचा आहे. आणि मित्रांनो, काही माणसांच्या डोळ्यात लहान सहान कारणामुळं तुम्हाला मात्र पाणी येताना दिसून जाईल. अर्थात तुम्हीच ते माणूस असू शकता. मात्र एवढं मात्र नक्कीच खरे, ती माणसं कमकुत कधी देखील नसतात. त्यांचं मन तर प्रेमळ असल्याने अशी माणसे लगेच हळवी होताना तुम्हाला दिसतील. अशी माणसे तुम्हाला जर कधी वेदना देत असतील तेव्हा मात्र त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेले अमाप प्रेम हाच असेल. अशा माणसांना कडू शब्दांनी तुम्ही कधी देखील दुखावू नका.
त्यांच्या अश्रूंना हसण्यावर तुम्ही मात्र कधी देखील घेऊ नका. त्या अश्रूंचं मोल तुम्ही समजलं पाहिजे, जाणीव देखील असू दिली पाहिजे. जगात खूप माणसे तुम्हाला निश्चितच आपलेपणा दाखवतील, पण हळव्या माणसांच्या मनात खरोखर प्रेम असते. ते प्रेम ओळखा आणि तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आरसा आणि मन दोन्ही तर सारखेच, फरक तर इतकाच, आरशात सगळे दिसतात आणि मनामध्ये तर फक्त आपले लोक दिसतात. एवढं मात्र निश्चितच खरे शब्द आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला लहान सहान गोष्टीचे कधी देखील टेन्शन घ्यायचं नाही. हे देखील तुम्हाला नेहमी निश्चितच मनात ठेवायचं आहे. परमेश्वर नेहमी म्हणतो, किती दुःख आले, किती संकट आले, तरी देखील मनामध्ये तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करत राहा. कारण जसे तुमचे विचार असतील तसं मात्र तुमचं आयुष्य असेल. एवढं नेहमी स्मरणात ठेवून आपण नेहमी आनंदी मात्र जगण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात कष्ट केला पाहिजे आणि नक्कीच प्रयत्न देखील केला पाहिजे. गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मात्र मन मुरादपणे कधी देखील लुटता येणार नाही. म्हणूनच गरजेपेक्षा जास्त हाव कधी देखील आपण निश्चितच ठेवू नये. एवढे देखील तितकंच खरे. बाकी ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांचे आभार मात्र आपण मानले पाहिजे, कारण तुम्हाला मानसिक रूपाने सक्षम बनवण्यात त्यांच्याच खरा योगदान आहे. ज्यांनी तुम्हाला जास्तीत जास्त धोका दिला त्यांचे सुद्धा आभारी राहा. त्यांनीच तुम्हाला शहाणे व्हायला शिकवले. ज्यांनी तुम्हाला नकार दिले त्यांना सुद्धा तुम्ही धन्यवाद द्या, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त झालात. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यासाठी सुद्धा मनात चांगली भावना तुम्ही ठेवायला शिका, कारण तुम्हाला आत्मनिर्भर बनण्याची प्रेरणा तिथूनच उत्तमरित्याने मिळालेली आहे. नक्कीच जे तुमचे पाय नेहमी ओढतात त्यांच्याप्रती कृतज्ञ तुम्ही मात्र राहिलं पाहिजे, कारण त्यांनीच तुम्हाला मजबूतीने पाय निश्चिंत रोवणे शिकवले आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाला उत्तम रीतीने समजायचे आहे. बाकी मित्रांनो, हे देखील निश्चिंतच खरे की आयुष्यात कुणावर तुम्ही मात्र कधी देखील फार काळ रुसू नका. म्हणूनच रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून आपण प्रत्येकाने टाकावं. नाही जमलं तर तो मात्र विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं मात्र प्रत्येकाशी आपण चालू ठेवलं पाहिजे. पण रुसवा फुगवा आबोला फाळकाल आपण मात्र कधी देखील चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा मात्र झालेली असेल तरी रात्रीपर्यंत आपण निपटत आणावे. झोपताना रागात कधी देखील झोपू नये, कारण कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल किंवा नाही. जर भगवंतांच्या दयेने दुसरा दिवस तुमच्या आयुष्यात उजडलाच तर त्यावर आदल्या दिवसाच्या रुसव्याचे मात्र निश्चितच मळभ राहणार नाही. पण रुसून झोपलो तर झोप मात्र व्यवस्थितच होतेच असं देखील काहीच नाही. आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यानंतर मन अप्रसन्नच तुमचे राहील. यात एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की माघार कोणी घ्यायची. अहंकारी सर्व नात्यांना शृंग लावणारी वाट आहे. तुम्ही तुमच्या अहंकाराची वाट विझवली तर तुम्ही दुसऱ्यांपेक्षा ती वाट पेटीटी ठेवतात. हे मात्र कधी देखील बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल या विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य आपले मात्र निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा नेहमी विचार करत राहिलं पाहिजे. अहंकाराची वाट विझवण्यातली मजा मात्र ज्याला समजली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला. प्रश्न मात्र माघार कोणी घ्यायची. यावर बाळूमामा म्हणतात की माघार त्यांनीच घ्यावी ज्याला आयुष्य आनंदी जगायचं आहे आणि आयुष्याचे अजून काही क्षण ज्याला जगायचे आहेत त्यांनी मात्र माघार घेतली पाहिजे. म्हणूनच आपणच सर्वप्रथम अशा वाईट गोष्टीमधून निश्चितच माघार घेतली पाहिजे. आणि बाकी प्रत्येकाकडे निश्चितच आनंद आहे का नाही हे मात्र सांगता येणार नाही. बाकी आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसे तर पर्याय दोनच असतात, ते म्हणजे एकतर स्वीकारणं किंवा नाकारणं. हे दोन पर्याय सोडून जे काही उरते ते म्हणजे फक्त आणि फक्त गुदमरणंच. भले त्या गुदमरण्याला तडजोडीचे नाव दिले तरी देखील तडजोड समाधान कमी आणि कुरकुरत जास्त असते. एवढं मात्र निश्चितच आपण प्रत्येकाला समजून जाईल. बाकी दोन गोष्टी तुम्ही मात्र कधी देखील संपू देऊ नका. ते म्हणजे प्रथम तुमच्या मनाचं बालपण आणि दुसरे म्हणजे तुमच्या अंतःकरणातलं देवपण. कारण या गोष्टी संपल्या की माणूस मात्र
निश्चिंत संपलेला तुम्हाला दिसेल. बाकी स्वतःला काय हवे हे तर स्वतःलाच जेव्हा कळणार नाही तरीच परिस्थिती तुमच्या खरी परीक्षेची असेल. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख. जे हवे ते नाही मिळालं की दुःख मात्र प्रत्येकाला होतच असते. पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहितीच नसेल तर त्याहून जास्त आपल्याला दुःख होतं. कारण दुःख माहितीच असेल तर औषध आपल्याला शोधता येतं. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्याला पायाला तळ लागत नाही ही त्याची मात्र खंत असते. आणि पायाला तळ लागला तर त्यावेळी मात्र त्याचा श्वास संपलेला असतो. अर्थात त्याला श्वास कधी देखील घेता येणार नाही. हीच त्याची खरी व्यथा असते. दोन्हीकडे कोंडीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला नेहमी तयार असतो. परंतु दुःख अजून किती आणि कुठपर्यंत त्याला सहन करायचं आहे हे माहिती नसणं हेच दुःखाहून मोठं दुखणं. दुःखाती माणसाला स्थैर्य जास्तीत जास्त प्रमाणात लागतं. एवढं मात्र आयुष्यातलं एक मोठं सत्य जे आपण प्रत्येकाला उत्तम रीतीने समजायचं आहे. आणि नक्कीच असं खूपदा होईल की तुम्ही नक्कीच आपल्या माणसावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करता. अर्थात माणूस तुमचा आहे म्हणजे नक्कीच तुमचा त्याच्यावर किंवा तिच्यावर हक्क आहे असं तुम्हाला वाटतं. परंतु त्या व्यक्तीकडून तुमच्या बऱ्याच अपेक्षा असतात. पण कधीतरी समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात केलेली ढवळाढवळ निश्चिंतच वाटू शकते. हक्क अधिकार गाजवणं कधी देखील चुकीचं नाही. कारण हक्क तिथेच आपल्याला गाजवता येतो जिथे निश्चिंत प्रेम असतं. पण जर समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं वाटणारच असेल किंवा आपल्या अपेक्षांमुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर दबाव येणार असेल तर असा हक्क न गाजवलेल्या कधीही चांगलं नाही का? कारण हक्क गाजवण्यापेक्षा नातं तर खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुमचं नातं आणि प्रेम घट्टच असेल तर हक्क गाजवण्यात असलेली काळजी आणि प्रेम समोरच्या व्यक्तीला न सांगता देखील उत्तम रीतीने नक्कीच समजून जाईल. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी आयुष्यात उजाडाला की अंधारात मदत करणाऱ्यांना कधी देखील विसरायचं नसतं. एवढंच आपल्याला परमेश्वर नेहमी सांगत असतात. बाकी मित्रांनो, निरोप तर प्रत्येकजण आयुष्याचा एक ना एक दिवस देणारच आहे. परंतु निरोप घेण्याआधी आपण मात्र हे आयुष्य उत्तम रीतीने जगलं पाहिजे. बाकी काही चूक नसताना ज्या जखमात आपल्याला मिळतील त्या मात्र खूप जास्त आपल्याला त्रासदायक निश्चिंत दिसतील आणि असतात देखील. बाकी गुंता झाला की हळूहळू संयमाने ते तुम्ही सोडवावा. मग तो निश्चिंतच दोऱ्याचा असो किंवा मनातल्या विचारांचा. संयम नसला की मग मात्र दोरा तुटतो आणि आपण देखील तिथल्या तिथे तुटून जातो. म्हणून संयम ठेवणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे. बाकी मनगटात अफाट बळ ठेवून कष्ट करून जगणाऱ्याला निश्चिंत जगापुढे विनवण्या करण्याची वेळ कधी देखील येणार नाही. बाकी विसरणे तर सोपेच आहे, परंतु आठवण आल्यानंतर जो त्रास होतो त्याला मात्र सामोरे जाणे जास्तीत जास्त प्रमाणात अवघड आहे. तसं म्हणालं तर आयुष्य जगणाऱ्या कोणत्या माणसाला कोणतं स्वातंत्र्य आहे? जे जे निर्णय त्याला घ्यावे लागतात ते निर्णय त्याला परिस्थितीत घ्यायला लावते. एवढं मात्र निश्चिंतच खरे. माणूस हा कळप करून राहणारा प्राणी आहे, पण एखाद्या हरणांच्या निश्चिंतच कल्पाप्रमाणे तो मात्र नाचता, बागडता किंवा संघर्षशिवाय निश्चिंतच विहरताना दिसणार नाही. जनावरांपेक्षा माणसाला 2 देणग्या जास्त मिळालेल्या आहेत. विचार करणं, संवाद या जास्तीच्या देणग्या. यांच्या जोरावर पृथ्वीवर नंदनवन निर्माण करणं अशक्य होतं का? पण प्रत्यक्षात काय दिसतं किंवा प्रत्यक्षात जे दिसते त्या मागचं नेमकं काय कारण काय? निश्चिंत त्या नियतीने बुद्धीबरोबरच अहंकारांचं व्हायरस इंजेक्शन माणसाला मात्र बहाल केलेलं आहे. एवढं मात्र निश्चिंतच तुम्हाला मात्र दिसून जाईल. बाकी जे लोक नेहमी तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतील त्यांचा मात्र निकाल लावण्याचे सामर्थ्य तुम्ही स्वतःजवळ ठेवायला शिकलं पाहिजे. बाकी कष्ट हे तर जगातील सर्वात श्रेष्ठ निश्चिंतच नातं आहे. आणि मित्रांनो, कष्ट हे नातं कसं असू शकतं तर तुम्ही कष्टाला उत्तम रीतीने आपलंसं केलं आणि कष्ट उत्तम रीतीने तुम्ही केलं तर तुम्हाला मात्र ते
जास्तीत जास्त आनंद देईल हे देखील आपण उत्तम रीतीने मात्र आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. आणि निश्चितच मित्रांनो, परमेश्वर नेहमी आपल्याला म्हणतो, दुःखांचा विचार जर तुम्ही करत बसाल तर मग मात्र समोर तुमच्या उभं असलेलं सुख पण डोळ्यांना तुमच्या कधी देखील दिसणार नाही. म्हणूनच तुम्हाला नेहमी दुःखाचा विचार न करता नेहमी सुखाचा विचार करायचा आहे. बाकी खेळ कुठलाही असो, तो मात्र जिंकण्यासाठी खेळता आलं पाहिजे. आणि खेळ कोणताही असला तरी देखील तो खेळ खेळणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुम्हाला मात्र आयुष्यात प्रयत्न करण्यापूर्वी तुम्ही विचार नक्कीच करा, परंतु नुसते विचार तुम्ही मात्र कधी देखील करत बसू नका. बाकी प्रत्येक सोक्याची किंमत त्याच्या मूल्यापणा इतकीच आहे. काहीही फुकट मात्र इथे नाही आणि कोणताही सौदा स्वस्तात देखील होणार नाही. काही गोष्टींची किंमत अगोदरच तुम्हाला मात्र मोजावी लागेल, तर काहींची तुम्हाला मात्र निश्चिंतच मोजावी लागेल. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी नाटक सुरू होणार अगोदर आणि संपल्यानंतर टाळ्या वाजून खूप प्रेम आणि प्रतिसाद मात्र प्रत्येकाला इथं दिला जाईल. माणसांच्या बाबतीत देखील अगदी तसंच होतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद मात्र प्रत्येकाला दिला जातो. खरं तर मधल्या काळातच जास्तीत जास्त प्रत्येकाला याची मात्र गरज आहे. म्हणून तुम्ही मात्र ते प्रत्यक्ष आनंद प्रत्येकाला द्यायला शिका. बाकी लोक जेव्हा तुम्हाला कामापुरता मामा बनवतील आणि तुमच्याकडून काम करून घेतील आणि तुमचा वापर करून घेतील, तेव्हा मात्र तुम्ही किती मूर्ख होतो नव्हे, तुम्हाला कसं मूर्ख बनवलं निश्चितच याचं खेद वाटेल. कधीकधी आपल्या प्रॉब्लेम्स हा असतो की सर्व जगाला आपण सरळ आणि खरं समजतो, परंतु तसं तर काहीच नसतं. लोक कामं झालं की ओळख देखील तुम्हाला दाखवणार नाही किंवा आठवणी काढणार नाहीत, की सरळ सरळ ते विसरून तुम्हाला जातील. जेव्हा प्रचंड दुःख होतं आणि वाईट पण वाटतं व यालाच तर जीवन ऐसे नाव आहे, हे देखील आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी गरज ही एकच जगात अशी आहे की जी नक्कीच शहाण्या सुरत्या माणसाला निश्चितच मूर्खपणा करायला लावते. निश्चिंत एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी ओळखी केल्याने सोक्या इतकाच त्रास नक्कीच तुम्हाला होईल. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले मन त्या ओळखीचाच विचार करत बसते. शेवटी ही ओळख इतकी निश्चिंत वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन मात्र होऊन जाते. आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही देखील फरक झाला की मग मात्र आपण त्याचीच काळजी निश्चिंतच करत बसतो की आताही असा का वागला. एवढं मात्र निश्चिंतच आपण प्रत्येकासोबत घडत असतं. बाकी जगाचा निरोप घेताना माणूस इथून काही देखील नेऊ शकणार नाही यावर तर माझा मुळीच विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेली पण न सांगता येणारी असंख्य दुःख तो मात्र आपल्याबरोबर निश्चिंतच नेत असतो. एवढं मात्र आयुष्यातलं सर्वात मोठे सत्य आहे. बाकी जमून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठंतरी मुळालाच धक्का, अर्थात प्रचंड आघातांनी माणूस जेवढा खचणार नाही, कारण त्यांच्या मनाची पूर्तता त्यावेळी झालेली असते. अनपेक्षित निश्चिंत बारीक सारीक धक्क्यानेच माणूस मात्र खचून जातो, कारण त्या प्रसंगाला तोंड देताना तो मात्र प्रत्यक्षाने एकटा असतो. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी तुमच्या विचारांची भावनांची तीव्रता मात्र तुम्हालाच ते मग पुष्कळदा खरे असेल. ब्रह्मात असोत वा दिशाभूल करणारे असोत, काही काळ मात्र ते विचार त्या भावना तुमच्यावर हुकूमत गाजून नेहमीच जातात. एवढं मात्र निश्चिंतच खरं आहे. म्हणून त्यातील उत्कंठता ज्याची त्याला जाणवते, इतरांना नाही. माणूस तशा अर्थानं सतत एकटा मात्र निश्चिंतच तुम्हाला मात्र दिसून जाईल. बाकी माणसांचा संग्रह करणं इतकं मात्र सोपं नाही जितकं पुस्तकांचा संग्रह करणं आहे. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात निश्चिंतच कदर करावी लागेल. हे देखील तितकंच खरे. बाकी कष्टाची भाकरी गोड लागली लुबाडाला मात्र कधीच जमले नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला मुखवटा लावणे हे मात्र कधी जमलेच नाही. जे लाभले ते मात्र मी आनंदाने स्वीकारले. असमाधानी कधी देखील राहिलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. थूल थापा मारणे
खोटे बोलणे, फसवणे कधी जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखी प्रेमळ माणसं साथ देत आहेत. आजपर्यंत मात्र भगवंतानी काही देखील कमी पडू दिलेले नाही, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी जोपर्यंत तुम्ही खुश नाही तोपर्यंत सर्व गोष्टींची किंमत शून्य आहे. म्हणून तुम्हाला जर परिस्थितीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला मात्र तुमची मनस्थिती नेहमी चांगली ठेवायची आहे. आणि मनस्थिती उत्तम राहण्यासाठी भगवंतांची तुम्हाला भक्ती करायचं आहे. बाकी माणसाने नेहमी समाधानी तर असावं, कारण सुखाची लालसा ही तर नव्या दुःखाला नेहमीच जन्म देत असते, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी जी माणसं नेहमी एकटी असतात ती मात्र चुकीची किंवा चुकलेली कधीच नसतात. ती माणसं स्वाभिमानी निश्चिंतच असतात, इतरांचा विचार करणारी असतात, समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून नेहमी हारलेली असतात. प्रामाणिक राहून ती मात्र मनाने दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे निश्चिंतच नातं नको आहे आपली सोबत म्हणून मात्र दूर निघून आलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात, बस त्यांना कुणी मात्र समजून घेणारं नसतं, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी नातं चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून नेहमी उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून तुम्ही आनंदी राहा, हे तुमच्यासाठी कधीही चांगलं आहे. बाकी मित्रांनो, आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादळं जरी आलीत तरी देखील तुम्ही मात्र तुमच्या मातीला घट्ट धरून राहायला कधी देखील विसरू नका. अर्थात आपण आपल्या मातीला नेहमी घट्ट धरून राहिलं पाहिजे. ती जितक्या वेगाने वादळी येतात तितक्याच वेगाने ती तुमच्या आयुष्यातून निघून देखील जातील. वादळ कधी देखील महत्त्वाचे नसतात, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज दिली आणि आपण त्यात कितपत टिकून राहिलो. काही गोष्टी आपल्या हातातल्या निश्चिंतच असतात, परंतु केवळ गैरसमजातून त्या मात्र वाढत जातात आणि विनाकारण वादळ निर्माण करतात व अशा या वादळामध्ये आपण मात्र आपलं सर्वस्व विस्कटून टाकतो. सहानुभूतीच्या शब्दांनी मूळ दुःख मात्र मिटणार नाही आणि संघर्षाचे प्रश्न कधी देखील सुटणार नाहीत. बाकी सोसण्याचा वसा हा तर ज्याचा त्यालाच निश्चिंत असतो. पुरुष हा धड पत्नीचा नसतो आणि आईचाही नसतो, तो मात्र नेहमी स्वतःचाच त्याचा असतो. तो त्या वेळेचा विचार करतो, न्याय अन्यायाचा नाही. या क्षणी आपल्या सोयीचं काय आहे इतकंच तो मात्र नेहमी पाहतो. मग स्वतःचं घर अशांत का ठेवायचं हा मात्र प्रश्न निर्माण होतो, एवढं मात्र निश्चिंतच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, एवढं मात्र निश्चिंतच खरे की अशी नाती जोडण्यात काही देखील अर्थ नाही जिथे तुमच्याकडे पर्याय म्हणून पाहिलं मात्र निश्चिंतच जातं. म्हणूनच तुम्हाला जर पर्याय म्हणून प्रत्येकजण निवडत असेल तर तिथून मात्र तुम्ही निश्चिंतच निघायला शिका. बाकी प्रत्येक चॉईस ही तर तुमचीच आहे, हे कधी देखील तुम्ही विसरू नका. बाकी श्रीमंतीच्या यादीत नाव नाही आलं तरी देखील चालेल, परंतु माणुसकीच्या यादीत आपलं नाव मात्र अग्रस्थानी झळकले पाहिजे, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत, जे तुम्हाला देखील नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी जगात कितीही प्रकारचे आनंद असले तरी देखील त्यातला सर्वात मोठा आनंद तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखणं हाच आहे. त्यात निश्चिंत अहंकाराची तृप्ती असते, म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असतो. हे देखील आपण प्रत्येकाला नेहमी समजून घ्यायचं आहे. बाकी एक तहानलेला माणूस एका दुकानदाराला म्हणतो, शेठजी पाहिला थोडं पाणी द्याल का? दुकानदार मात्र फोनवर बोलत असतो. फोनवर हात ठेवून तो म्हणतो, पाणी द्यायला आता कोणी माणूस नाहीये. तहानलेला माणूस गोड आवाजात प्रेमाने म्हणतो, थोड्या वेळाकरिता तुम्हीच माणूस व्हाल का? म्हणूनच तुम्हाला देखील नेहमी माणुसकी मात्र जपायची आहे, जेणेकरून परमेश्वर तुम्हाला आयुष्यभर निश्चिंतच जपेल. बाकी निरोप नेहमी कठीण मात्र असतोच, मग तो कुठला आणि कुणाचाही असो. आपल्याला कुठल्याच गोष्टीला आनंदाने निरोप मात्र देणं जरा अवघड असतं. पहिल्या दिवशी मुलाला शाळेत सोडल्यानंतर आई वर्गाबाहेर रडत बसते, तर मुलीची सासरी पाठवणी केल्यावर तिचे वडील मात्र अगदी खिन्न होऊन बसतात. शाळेच्या शेवटच्या दिवशी आपल्या बेंचला पाहून भावना मात्र अनावर होतात. मित्रांचं असो वा पार्टनरचं असो, कायम स्वरूपी मात्र सोडून जाणं निश्चिंत असो, आपल्याला पूर्ण मात्र ते मात्र तोडून जातं. ज्या गोष्टीला, ज्या व्यक्तीला
ज्या ठिकाणाला तुम्ही जवळचं समजत असाल ते मात्र निघून गेल्यानंतर त्याची आठवण कधी ना कधी तुम्हाला येतच असते आणि नकळत एक अश्रू डोळ्यावर तरळून निश्चिंतच जात असतो. म्हणूनच आपल्याला मात्र मर्यादेपेक्षा जास्त मनावर कोणत्याच गोष्टी घ्यायच्या नाहीत, जेणेकरून आयुष्यामध्ये ती गोष्ट गेल्यानंतर आपल्याला पुन्हा त्रास होईल. एवढं मात्र आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं मात्र करायचं असतं. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना मात्र जशा तशा प्रत्येकांसमोर आपल्याला मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येणार नाहीत आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्ती सापडणार नाही. हीच असे अनेक दुःख मात्र घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. आणि म्हणूनच तर निश्चिंतच भगवंत नेहमी म्हणतात, जगाचा निरोप घेताना माणूस इथून काही नेऊ शकत नाही. यावर तर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेलं पण न सांगता येणारे असंख्य दुःख तो मात्र आपल्याबरोबर निश्चिंत स्वरूपात नेतो. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी तुम्ही केलेले कर्म हे देखील निश्चिंतच वर नेत असतात, अर्थात तुमच्यासोबत तुम्ही नेत असतात. म्हणूनच तुम्हाला ते नेहमी उत्तम रीतीने करायचे आहेत. बाकी आयुष्य हे तर एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून तुम्ही पाहू तर शकाल, परंतु तुम्हाला कधी देखील मागे जाता येणार नाही. म्हणून प्रत्येक क्षण तुम्ही आनंदात जगा. मागे भूतकाळात तुमच्यासोबत काय घडलं, ज्या गोष्टी वाईट घडलेल्या आहेत त्या मात्र तुम्हाला कधी देखील बदलता येणार नाहीत. म्हणूनच जास्त विचार करण्यापेक्षा, जास्त चिंता करण्यापेक्षा आपण बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने केलं पाहिजे. म्हणूनच तुम्ही निस्वार्थ मनाने नामस्मरण करा आणि निस्वार्थ मनाने भक्ती करा. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. निश्चितच तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडला असलेली बेल आयकॉन म्हणजेच घंटी तुम्ही ती ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी तसेच जीवनाला आधार देणारे संदेश सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील. तोपर्यंत रामकृष्ण हरी.